मी सुद्धा अयोध्येमध्ये गेलो आणि अयोध्यामध्ये गेल्याच्या नंतर ज्याप्रमाणे हवा भरलेली फुगा असतो ना, इकडे तिकडे धावतो, त्याचप्रमाणे मी सुद्धा धावलो आणि पूर्ण अयोध्या नगरी बघून आलो. पार्वती माता म्हणतात, देवा एवढा आनंदाचा क्षण आणि तुम्ही मला नेलं नाही. नंतर नेतो पार्वती तुला कधीतरी, आणि येणारच आहे पार्वती माता. आता लग्नाला सर्व देवतागण येणार आहेत, नंतर नेतो पार्वती तुला. नंतर पुढची कथा प्रारंभ झालेली आहे. आता नामकरण सोहळा होणार आहे, अतिशय सुंदर. गुरु आलेले आहेत आणि गुरु आल्याच्या नंतर दशरथजी जातात. गुरुजी, मुलांचा नामकरण सोहळा करायचा आहे, चला ना. गुरुजी सुद्धा आलेले आहेत. राजवाड्यामध्ये आल्याच्या नंतर म्हणतात, तिन्ही मातांकडे 3 मुलं बसलेले आहेत आणि माझे प्रभू रामचंद्र पाळण्यात आहेत. पाळण्यात असणारे प्रभू रामचंद्रजी उचलून घेतले बरं गुरुजींनी, आणि गुरुजींनी उचलून घेतल्याच्या नंतर बघतायत आणि बघतच राहतात. एवढं सुंदर बाळ असंच कसू शकतं, एवढं सुंदर भगवान आहे, खूप सुंदर. कुरळे केस, आपण त्याला जावळं म्हणतो बघा. कुरळे केस आहेत आणि अतिशय सुंदर दिसणारा तो प्रभू रामचंद्र बघतच राहिले. गुरुजींनी बघावं आणि म्हणत होते, दशरथ जी आप राजा है ना, इसको जब देखता हूं तो दिल को आराम मिलता है. आणि खरंच आहे, देवाचं साधं नाव घ्या तुम्ही, राम जर म्हटलं तर अंतकरणाला एक प्रकार शांतता मिळते. तो साक्षात देव गुरुजींच्या हातामध्ये आहे आणि बघतायत किती गोड दिसते. आणि बघत राहिले आणि म्हणतायत, माझ्या जीवनाला फार आराम मिळालाय. आणि याचं नाव ज्यावेळेस जो कोणी व्यक्ती घेईल ना यांचं नाव, त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला आराम भेटेल, म्हणून यांचं नाव राम ठेवा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. गुरुजीने सांगावं आणि प्रभू रामचंद्राचं नाव सुद्धा ठेवलेले. नंतर भरतजींना जवळ घेतात आणि म्हणतात, बघतच राहतात. भरतजी सुद्धा फार सुंदर दिसायला, साक्षात शेष नारायणाचं रूप आहे. बघत राहिले आणि बघत असताना गुरुजी म्हणत होते, हा जो भरत आहे ना, पूर्ण भारताला भजनाचं रूप कसं असतं हे सांगणार आहेत. आणि पूर्ण भारतालाच नव्हे तर पूर्ण जगाला भोजन हे घालणार आहेत, म्हणून यांचं नाव भरत ठेवा. म्हणून माझ्या प्रभू रामचंद्राचे छोटे बांधव भरतजी यांचं सुद्धा नाव ठेवलेलं आहे. समोर जातात तर समोर लक्ष्मणजी आहेत. लक्ष्मणजींना सुद्धा जवळ घेतलेलं आहे आणि साक्षात लक्ष्मणजीकडे बघावं आणि बघत म्हणत होते, हे जे लक्ष्मणजी आहेत ना, सुंदर असं उंच कपाळ आहे आणि उंच कपाळाकडे बघितल्याच्या नंतर खूप शांतता वाटते जीवनाला, म्हणून लक्ष्मणजीचं नाव ठेवायला सुरुवात केलेली आहे. या लक्ष्मणजीचं लक्षण ना फार शुभ आहे. नाव ठेवायच्या आधी बघितल्याच्या नंतर एक प्रकारची अंतकरणामध्ये शुभ वार्ता आल्यासारखी आली, म्हणून त्यांचं नाव शुभ न ठेवता लक्ष्मणजी असं ठेवलेलं आहे. एक प्रकारचं लक्षण आलेलं आहे अंतकरणामध्ये, शुभ वार्तेचं लक्षण आलेलं आहे, म्हणून लक्ष्मणजी नाव ठेवलेलं आहे. नंतर शत्रुघ्न जवळ जातात आणि म्हणतात, हे जे शत्रुघ्न आहेत ना, शत्रूचं हनन करणारा हा मुलगा आहे. जो कोणी शत्रू येईल त्याचा हनन करेल हा मुलगा, म्हणून यांचं नाव शत्रुहन असं ठेवलेलं आहे. म्हणून आपण सर्वजण शत्रुघ्न असं म्हणतो. 4ही भावंडाची नावं ठेवलेले आहेत. अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि खरंच किती गोड नाव ठेवलेत ना प्रत्येकाचे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4ही नावं अतिशय गोड आहेत. साधं नाव जरी घेतलं तर आपले पूर्ण नावाचे, त्यांचं नाव घेतल्याच्या नंतर आपलं पाप नष्ट होतं असे त्यांचे नाव आहेत. आपणही नावं ठेवतो आपल्या मुलांचे, परंतु आपले नावं असे असतात की नाव घ्यायला सुद्धा लाज वाटते, असे नाव असतात. कोणता बंटी असतो तर कोणता बबली असते, कोणते पेंट्या असते तर कोणती पेंटी असते. एकीनं तर पप्पी नाव ठेवलं नातीचं. हे काय नाव ठेवायचंय का? पप्पी कुत्र्याला म्हणतात बाबा पप्पी. पप्पी कुठं नाव ठेवत असतात का? आणि निघाली पप्पीला घेऊन बाजाराला. पप्पीला घेऊन बाजाराला निघाली. आता बस स्टँड वर गेली आणि तिथे गेल्या. आता दिवसभर म्हातारीनं बाजार केला बरं.
दिवसभर बाजार केला आणि बाजार केल्याच्या नंतर सायंकाळच्या वेळेला आता विष्णुपुरीला आपली बस येणार आहे, बरोबर आहे नारायण बाबा? बस येते ना, एसटी येते. एसटी वाल्याजवळ गेली आणि तिथे गेल्याच्या नंतर पहिली एसटी एवढी फुल भरलेली होती, खूप फुल भरलेली होती. त्याच्यामध्ये म्हातारी म्हटली, बाबा माझ्या छोट्याशा बाळाला घेऊन कसं बसून? या म्हाताऱ्या वयस्कर आजींना काय सवय असते, नाताला नातीला कडेवर घेऊन फिरायची फार सवय असते. या आजीने सुद्धा कडेवर घेतलं, दिवसभर बाजार गेला, पहिली एसटी गेली. खूप गर्दी होती एसटी मध्ये. आता फुकट झाले ना, गर्दी होणारच. फ्री झालंय, टेन्शन नाही. पहिली एसटी गेली, फुल भरली. दुसरी एसटी आली, तिच्याकडं बघितलं, ती आता शाळेतल्या मुलींची होती, मुलांची होती. त्याच्यामध्ये हिला कोणी बसू देते का? नाही बसू देत. शाळेचे विद्यार्थी त्याच्यामध्ये बसणार, त्याच्यातही बसू दिलं नाही. मग आता शेवटची हल्टिंग गाडी आली, शेवटची. रात्रीचे 9 वाजले. आता मात्र म्हातारी म्हणते, आजीबाई म्हणते, काहीही करा पण आता या बसने आपल्याला शेवटच्या जायचंय म्हणजे जायचंय. म्हातारीनं पप्पी कडेवर घेतली, पप्पी घेऊन म्हातारी निघाली. पळत 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 गेली एसटी जवळ आणि बघते तर काय, म्हातारीच्या पायानं वज 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 आवसतो तोपर्यंत ती एसटी पॅक फुल भरली ना. आता यांना बसायला जागाच नाही. पण त्या म्हातारीनं काय केलं, ते कंडक्टर जरा माझ्यासारखं ओळखीचा होता. म्हटले, दादा 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 काही करा, मला नका येऊ देऊ, परंतु माझी पप्पी घ्या. काय सांगावं नारायणराव बाबा, तो कंडक्टर बेशुद्धच पडला. म्हणला, ही म्हातारीच्या तोंडात ते कळतात नाही, म्हणते पप्पी घ्या. मुळात अशी नावं ठेवायचीच नाही ना लेकरांचे. नावच जर ठेवले नाही असे तर अशी फजिती होईल का? नाही होणार ना. म्हणून नाव मुलांचे चांगले ठेवत जा. माझ्या एका मुलाचं नाव ज्ञानदेव आहे आणि एका मुलाचं नाव नामदेव आहे. गोड असे नावं ठेवत जा मुलांचे. मुलगी जर झाली ना तर तिचं नाव मीराबाई ठेवा, संत जनाबाई ठेवा, संत बहिणाबाई ठेवा, संत सखूबाई ठेवा. एक सांगेन मी, असे जर सुंदर सुंदर जर तुम्ही नावं ठेवले ना तर त्यांच्या नावानं आपलं सुद्धा नामकरण होईल. आपण सुद्धा ते नावं घेऊ. देवाची नावं रात्रंदिवस आपल्या मुखामध्ये येतील. असं म्हणत नाही मी की त्यांना संतच करा, पण नावं असे ठेवा जेणेकरून आपली या म्हातारीसारखी फजिती होणार नाही. असे चांगले नावं ठेवत चला. माझ्या प्रभू रामचंद्राचं सुद्धा नाव ठेवलेलं आहे. लखनजी, शत्रुघ्न, भरतजी सर्वांचे नावं ठेवलेले आहेत. अतिशय आनंदी आनंद आहे. बरेच दिवस उलटून गेले आणि उलटून गेल्याच्या नंतर माझे प्रभू रामचंद्रजी लीला करतायत. एवढ्या सुंदर सुंदर लीला करतायत. साधं बघितलं तर त्या लीलामध्ये कौशल्या मातेला, कैकेयी मातेला, सुमित्रा मातेला, दशरथजी नंदन यांना सगळ्यांना खूप आनंद होत होता. कारण की एवढ्या वयाच्या नंतर जन्माला आलेत ना, कितीही जरी गोंधळ घातला या चौघा भावांनी तर यांना आनंदच होत होता, खूप आनंद होता. एक दिवस अशी केली भगवंतांनी लीला, बाहेर गेलेले आहेत खेळण्याकरता आणि खेळण्याकरता बाहेर गेल्याच्या नंतर एवढे प्रभू रामचंद्र धुळीनं भरून गेले, मातीनं भरून गेलेले, चिखलानं भरून गेलेले आहेत, पूर्ण शरीर भरून गेलेले आहे, कपडे सुद्धा भरून गेलेले आहेत. आणि धुळीनं भरणारे त्या जागेवर जर तुमचं माझं बाळ असतं तर काय केलं असतं आपण? आधी त्याला 4-5 शिव्या दिल्या असतात. एवढा मातीमध्ये गेला, धुळीमध्ये गेला, काय गरज होती तुला तिथे जायची असं आपण बोललो असतो. परंतु दशरथजींना फार आनंद झाला. माझा छोटासा मुलगा मातीमध्ये जातो, धुळीमध्ये जातो आणि तिथे धूळ खेळतो. धावत 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 दशरथजी जातात आणि साक्षात देवाला उचलून घेतात, मांडीवरती बसवतात आणि आपल्या अंगावरच्या पितांबराने देवाचं मुख पुसून घेतात आणि देवाचे पापा घेतात. काय गोड ते अंतःकरण. खूप असं वाटते आपणही तिथं असायला पाहिजे होतं आणि आपण होतो तिथं.
मी तिथं होते म्हणून तर मला एवढं माहिती आहे. मी तिथं बघायला होते. संतांनी सांगितलंय की ज्या ज्या वेळेस देव जन्माला आले त्या त्या वेळेस आपण तिथं होतो. आणि खरं आहे बरं, देव तिथं होते. खूप आनंद वाटत होता. त्याचबरोबर आता भगवान परमात्मा जरा फास्ट मध्ये लहानाचे मोठे होत होते. वेळेच्या अभावीनुसार थोडंसं लवकर लवकर मोठं व्हावं लागलं, कारण की अजून बरंचसं काही राहिले ना. मग लहानाचे मोठे होत होते. एक दिवस असा येतो की आणखी एक संस्कार असतो बघा, आपल्याकडं तो केला जात नाही. तुमच्या भागामध्ये करत असतील तर हा माहित नाही. मुंडन संस्कार असतो. तो मुंडन संस्कार करायचा. समोर सर्वजण आलेले आहेत. आल्याच्या नंतर आता हा संस्कार होणार आहे. परंतु भगवान परमात्मा आहे. देवाच्या सूर्यवंशामध्ये काय असं होतं बघा, चंद्रवंश असो की सूर्यवंश असो, तेव्हाचे पूर्वीचा काळ असा होता की आता तर नाही आपल्याला सांगता येत, परंतु पूर्वीचा भगवान परमात्माचा काळ असा होता की त्या काळी ना वयाचे 5 वर्ष होईपर्यंत लेकराची कटिंग करत नव्हते. जेवढे केस वाढतील तेवढे केस वाढवत होते. नारायण बाबांना माहीत असेल. परंतु आता बाळ जन्माला येणं, त्याला लगेच 12 दिवस झाले, 13 दिवस झाले की लगेच त्याला नेल्या जातात, त्याचे जावळ काढल्या जातात. परंतु हे चुकीचं आहे. कमीत कमी 5 वर्षाचं होईपर्यंत त्या बाळाची कधीही कटिंग करू नये असं रामायणामध्ये सांगतात. मी स्वतः सांगत नाही. आणि ह्याच्याबरोबर हे सुद्धा सांगतात, माझ्या मातावर्गांसाठी सांगेन मी, जोपर्यंत बाळ 5 वर्ष होत नाही तोपर्यंत आईने सुद्धा त्या बाळाला स्तनपान करावं असंही रामायणामध्ये सांगितलं जातं. परंतु आता शिक्षित झालेले सर्वजण शिक्षण घेणारे आहेत. प्रत्येकाला नोकऱ्या वगैरे लागले आहेत. परंतु मी म्हणते की असू दे, तुम्हाला नोकरी असेल काही हरकत नाही, तुमची ती गरज आहे करण्याची. मी सुद्धा करते. माझं छोटंसं बाळ सोडून मी इथं आलेली आहे. परंतु आपल्या बाळाला संस्कार देणं हे फार महत्वाचं आहे. आणि ते संस्कार जर कोणी देऊ शकत असेल तर ते फक्त आणि फक्त आई वडील देऊ शकतात. लहानपणाचे बालपणाचे संस्कार फक्त आणि फक्त आई वडीलच देऊ शकतात. हे फार महत्वाचं आहे. माझे प्रभू रामचंद्रजी लहानाचे मोठा होते तर गुरुजी आलेले आहेत. आणि गुरुजी आल्याच्या नंतर या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा मुंडन संस्कार झालेला आहे. मुंडन संस्कार मध्ये देवाच्या केसाला कधी कैची लावलीच नाही. देव आहे तो, देवाची केस कापल्या जातील का कैची? असा कुठंच कैची तयार अशी झाली नाही की देवाची केस कापल्या जातील. मंत्रोपचाराने काय करावं, गुरुजींनी अनेक मंत्रोपचार केलेले आहेत. आणि केल्याच्या नंतर साक्षात माझ्या भगवान परमात्माचे जे केस होते, बाल होते, ते त्यांच्या अंतरंगामध्ये विलीन झालेले आहेत. फक्त एक शेंडी राहिलेली आहे. आता मात्र माझे प्रभू रामचंद्र वयाचे 15 वर्षाचे झालेले आहेत. वय वर्ष 15 झालेलं आहे. आणि वय वर्ष 15 झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रजी शिक्षणाकरता वनामध्ये जातात. शिक्षणाकरता वनामध्ये जातात. पार्वती म्हणत होत्या, देवा ते भगवंत आहेत, प्रभू आहेत, ते साकार निराकार आहेत, त्यांना शिक्षणाची काय गरज आहे? परंतु या लेण्याच्या मागे देव तुम्हाला आम्हाला सांगतायत की आजच्या काळी या कलियुगामध्ये शिक्षण फार महत्वाचे आहे. प्रत्येकाने शिक्षण घ्यावं. प्रत्येकाचं शिक्षण महत्वाचं आहे. मी सांगेन, शिक्षक हा आपला तिसरा डोळा आहे. शिक्षण हा आपला तिसरा डोळा आहे. शिक्षण प्रत्येकाने घ्यावं. शिक्षण फार महत्वाचं आहे. आणि हे शिक्षण घरी न घेता गुरूंकडे जाऊन घ्यावं. हे आपल्या लीलेतून आपल्याला भगवान परमात्मा सांगतायत. प्रभू रामचंद्रजी शिक्षण घेण्याकरता गेलेले आहेत. अनेक दिवस तिथं शिक्षण घेतलेलं आहे. आणि शिक्षण घेऊन माझे प्रभू रामचंद्रजी घरी आलेले आहेत. विद्या घेतलेली आहे त्यांनी. गुरुनी प्रसाद द्यावा आणि तो प्रसाद घेऊन माझे प्रभू रामचंद्रजी खातात आणि घरी आलेले आहेत. लहानाचे मोठे होतात. एवढे मोठे झाले माझे प्रभू रामचंद्र 15 वर्षाचे. तरीही दशरथजींना वाटत होतं माझे लल्ला, माझे बाळ, छोटंसं बाळ किती छोटं आहे आणि मी एवढ्या कमी वयामध्ये शिक्षणाकरता पाठवले. परंतु एक दिवस असा येतो की देवाने एवढा सुंदर मेकअप केलेला आहे, एवढा सुंदर मेकअप केलाय की देवाकडे बघतच राहावं. पिवळा पितांबर घातलेला आहे, डोक्यावरती मोरपीस रोवलेला आहे, गळ्यामध्ये अलंकार घातलेले आहेत आणि अतिशय बाजूबंद बांधलेले. एवढे सुंदर माझे प्रभू रामचंद्रजी दिसत होते, खूप सुंदर दिसत होते. आणि जा कधी वृंदावनला, तिथे गेल्याच्या नंतर माझ्या प्रभू रामचंद्राला बघा, माझ्या प्रभू कृष्णचंद्राला बघा, खूप सुंदर दिसतात तो.
कोई जाए जो वृंदावन मेरा प्रणाम ले जाना। कोई जाए जो वृंदावन मेरा प्रणाम ले जाना। माझा भगवान परमात्मा एवढा सुंदर दिसायला, खरंच गुरुजींनी प्रसाद दिलाय माझ्या प्रभू रामचंद्राला खाण्याकरता, बघा बरं। परंतु देव एवढे सुंदर आहेत, भगवान आहे, देव आहे, प्रभू रामचंद्रजी आहेत, स्वतः एकटे कसे खाणार? भक्तांना सोडून कधीच खाणार नाही। देवांनी स्वतःच्या जवळ घेतलेला प्रसाद प्रत्येकाला वाटून दिलेला आहे, सारखा वाटून दिलेला आहे, प्रत्येकाला वाटून दिला। ह्याच्यातून देव सांगतात तुम्हाला आम्हाला सुद्धा आपल्यातला घासातला घास समोरच्या व्यक्तीला देत जा। फार महत्वाचं आहे हो। प्रत्येक कथेतून तुम्हाला आम्हाला भगवान परमात्मा एक प्रबोधन करतात, एक तात्पर्य सांगतात की मी जी लीला केली ह्याच्यापासून तुम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे असं सांगतायत। आणि मी सांगेन तुम्हाला, खरंच आपल्यातला एक घासातला घास ना आपण दुसऱ्यांना देत जा, दिल्यानं कधीच कमी होत नाही, कधीच कमी होत नाही, उलट वाढत जातं। सांगेन मी तुम्हाला, एक शेतकरी आहे, बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याची, बिकट परिस्थिती असत्या कारणानं असा पाऊस पडतोय, असे धूप पडते, त्याच्यामुळे आता बिकटच परिस्थिती म्हणावी लागली। प्रत्येक शेतकऱ्याची आहेच ती बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याची। आणि ती शेतकऱ्याची बिकट परिस्थिती असताना तो शेतकरी शेतामध्ये जातोय, पत्नीने 4 घरचं काम करावं, पतीनेही शेतामध्ये जावं, राब 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 कष्ट करावे, दोघांचा संसार सुंदर चालू आहे। आणि त्या संसारामध्ये एक दिवस असा येतो की पत्नीने सुंदर असा स्वयंपाक केलेला आहे, मस्त ज्वारीची भाकरी करावी, त्याच्यावरती गरमागरम बेसन करावं, बेसन ठेवलेले भाकरीवरती झुणका भाकर, त्याचबरोबर त्याच्यावरती ठेसा ठेवलेला आहे, त्या ठेशावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे, तोंडाला पाणी सुटल असेल, सुटलं का पाणी? सुटू देऊ नका, आणि खाऊन आलो सकाळी। सुंदर अशी भाकरी केलेली आहे, त्याच्यावरती बेसन टाकले, थोडंसं ठेचा टाकलाय, ठेच्यावरती तेल टाकलेलं आहे, आणि तोंडाला चव यावं याकरता एक थोडीशी आंब्याची लोणचं सुद्धा दिलेलं आहे। भाकरी बांधावी धुडक्यामध्ये आणि भाकर बांधून आपल्या मालकांकडे दिलेली आहे। मालकांनी ती भाकरी घ्यावी, नांगराला अडकवावी, आणि नांगराला अडकवून शेतकरी शेतामध्ये निघून गेलेला आहे। आणि शेतात गेल्याच्या नंतर रोजचा नियम शेतकऱ्याचा, ती भाकर नांगराची सोडावी आणि आंब्याच्या झाडाला बांधावी, बांधलेली आहे। आणि ती भाकर बांधलेली असताना शेतकरी राजा शेतामध्ये काम करण्यास सुद्धा गेलेला आहे, काम करण्याकरता गेला, आणि गेल्याच्या नंतर सकाळी पत्नीने जेव घातलं होतं, आता दुपारचे 2 वाजले, आणि 2 वाजता अशी कडाड्याची भूक लागलेली आहे। आणि भूक लागल्याच्या नंतर शेतकरी जिथे भाकर बांधली का आंब्याच्या झाडाला, त्या आंब्याच्या झाडाखाली जातात, गेल्याच्या नंतर जवळच एक कळशी ठेवलेली आहे, त्याला दोर बांधलेली आहे, थंडगार विहिरीतलं पाणी आणतात, आणि आणल्याच्या नंतर हात धुतलेले आहेत, हात धुवून झाडाची भाकर सोडलेली भाकर ती बघतायत आणि बघतच राहतायत। एवढी छान भूक लागली, खूप छान भूक लागली, आता ती भाकर घेणार, खाणार, पाणीही घेतलेले आहे तांब्यामध्ये। शेतकऱ्याने ती भाकर सोडली, घासही तोडला, थोडासा ठेचा घेतला, लोणचं घेतलं, बेसन घेतलं, आता तोंडामध्ये घालणार, तितक्यात लक्षात आलं, अरे ज्यांच्यामुळे आपल्याला हे अन्न मिळालंय त्या भगवान परमात्म्याचे धन्यवाद करावे, आणि खरंच करावे। ज्या वेळेस आपण जेवण करतो ना त्या वेळेस बरेच जण असे आहेत की ताटाला पाणी फिरवतात, आहे आपल्यावरती संस्कार आहेत आई वडिलांनी दिलेले, देवाला नैवेद्य सुद्धा काढून ठेवतात, आणि त्या देवाचे धन्यवाद सुद्धा करतात। देवा, हे जे अन्न खातोय ना मी फक्त आणि फक्त तुमच्यामुळे खातोय। लक्षात आलं शेतकऱ्याच्या, परत तो हातातला घास खाली ठेवलेला आहे, आणि त्या घासाकडे बघतायत, आणि दोन्ही हात जोडतायत आणि म्हणतात, हनुमंतराया तुमचे खूप खूप धन्यवाद, प्रभू रामचंद्रजी तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि साक्षात ही धरती माता ज्यांनी आपल्याला
अन्न दिलंय, या धरती मातेचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. पोटाकरता अन्न मिळतंय ना, आत्मा शांत करण्याकरता. तिघांची धन्यवाद केलेले आहेत आणि धन्यवाद करून परत त्या शेतकऱ्याने घास उचललाय. आता पोटामध्ये टाकणार. घास एकदम तोंडाजवळ गेला, तितक्यात आवाज आला, ओ बाबा ऐका ना. शेतकऱ्याचा घास तोंडामध्ये जातोय बरं, ऐका, लक्ष देऊ नका. सकाळपासनं काम केलंय, दुपारचे 3 वाजलेत, तोपर्यंत काम केलेलं आहे. 2 वेळचं अन्न कसं कसं मिळते त्यांना लक्ष द्या, तुम्ही सांगेन मी तुम्हाला. शेतकऱ्याचा घास तोंडाशी गेलेला आहे, भूक फार लागलेली आहे, तितक्यात आवाज यावा, बाबा ऐका ना. घास तो तोंडाचा खाली ठेवलेला आहे. ठेवल्याच्या नंतर एक वयस्कर आजोबा आहेत, हातामध्ये काठी आहे, फाटकसं पागोटं बांधलेलं आहे कमरेला. ते वयस्कर आजोबा समोर येतात आणि आल्याच्या नंतर म्हणतात, बाबा मी सकाळपासून बघतोय हो तुम्हाला, 9 वाजतापासून तुम्ही शेतामध्ये आलात आणि तेव्हापासून तुम्ही काबाड कष्ट करतायत. मी तुमचा घामाचा थेंब बघितलाय बाबा, परंतु मी सांगेन तुम्हाला सुद्धा खूप भूक लागली, पण मला 4 दिवसापासून अन्नाचा कण भेटला नाही हो पोटामध्ये घालण्याकरता. मला माहित आहे तुम्हाला खूप भूक लागली. तुमच्याकडे एक भाकरी आहे ना, त्याच्यातली चतकोरच मला द्या. मी सगळी मागत नाही बाबा, तुम्हाला नाही मागत, मला फक्त चतकोरच द्या, त्यातून मी माझा आत्मा शांत करेल, पाणी पेल आणि निघून जाईल बाबा. परंतु बघा, मी सांगितले तुम्हाला, आपण जर आपल्याकडचं दिलं ना तर कधीच कमी होत नाही. शेतकऱ्याचं खूप भूक लागलेली आहे. शेतकऱ्याला किसान आहे शेतातला, तोंडाशी गेलेला घास शेतकऱ्याने खाली ठेवलेला आहे. शेतकऱ्याने ऐका, एकच भाकर जवळ आहे, ती भाकर हातामध्ये घेतली आणि ती भाकर घेऊन त्या बाबांना देऊन टाकलेली. बाबांनी काय मागितलं होतं? एक चतकोर भाकर मागितली, थोडासा ठेचा द्या म्हटले तुमच्यातला. परंतु शेतकरी एवढा उदार अंतःकरणाचा, शेतकऱ्याने चतकोर भाकर न देता जेवढी त्यांच्याकडे होती तेवढी भाकर घेतली आणि त्या वयस्कर बाबांना देऊन टाकलेली आहे. एवढा माझा शेतकरी राजा उदार अंतःकरणाचा आहे. असं अंतःकरण ना कोणालाच नसेल, मला वाटत नाही कोणाला असं अंतःकरण असेल. एवढं अंतःकरण माझ्या शेतकऱ्याचं फार मोठं आहे. गरज फक्त होती एका चतकोर तुकड्याची, परंतु शेतकऱ्याने पूर्णच्या पूर्ण भाकर देऊन टाकलेली आहे. ऐका, 4 दिवसापासून उपाशी आहेत बाबा, 4 दिवसापासून. तेवढी भाकर हातामध्ये घेतली आणि ज्याप्रमाणे एक छोटस बाळ भूक लागल्याच्या नंतर आईच्या स्तनाशी जातं आणि दूध पितं, त्याप्रमाणे त्या बाबांनी हातामध्ये भाकर घेतलेली आहे आणि एका मिनिटामध्ये सगळी भाकर संपवलेली आहे. समोर तांब्या आहे भरलेला पाण्याचा, थंडगार पाणी ढसा 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 पिऊन सुद्धा घेतलेला आहे. त्या व्यक्तीचा आत्मा शांत झाला, खूप शांत झालेला आहे. आरामाचा ढेकर सुद्धा दिलेला आहे आणि म्हणतायत, बघतायत शेतकऱ्याकडे, शेतकरी दादा तुम्हाला मी चतकोर भाकर मागितली होती हो, तुम्ही तुमच्याकडली संपूर्ण भाकर मला दिली. किती उदार अंतःकरणाचे आहात तुम्ही, किती मोठं मन आहे तुमचं. आणि ह्याचप्रमाणे माझ्या प्रभू रामचंद्राचं सुद्धा फार मोठं अंतःकरण होतं, उदार अंतःकरण होतं. त्या अंतःकरणाने माझ्या प्रभू रामचंद्राने स्वतःला दिलेला प्रसाद दुसऱ्यांना वाटून दिलेला आहे. समोर चरित्र असं येतं माझ्या प्रभू रामचंद्राचं, खूपच सुंदर. एक दिवस असा येतो की दशरथजींच्या राजवाड्यामध्ये विश्वामित्र गुरुजी आलेले आहेत आणि विश्वामित्रजी आल्याच्या नंतर अयोध्येमध्ये आले. खूप दूरवरून प्रवास करून आलेले आहेत. आल्याच्या नंतर माझ्या दशरथजी राजाने खूप सुंदर त्याचं स्वागत करावं त्यांचं, आणि स्वागत केल्याच्या नंतर पाद्यपूजन झालेलं आहे, मान सन्मान झालेला आहे. विश्वामित्रजींना घरी आणावं आणि साक्षात स्वतःच्या सिंहासनावरती त्यांना बसवावं
आणि मी सांगेन तुम्हाला, आपल्यापेक्षा मोठा जर एखादा व्यक्ती जर आला ना, तर त्यांचा मान सन्मान ठेवणं गरजेचं आहे. आपल्याची संस्कृती आहे, आपण ती संस्कृती पाळणं गरजेचं आहे. परंतु ही संस्कृती आम्ही कुठेतरी विसरत जातोय. आपल्या वडिलांनी केलंय ना ते, मग आपलंही करणं कर्तव्य आहे, आपणही ते करावं. जपी तपी ध्यानी आहेत. आल्याच्या नंतर स्वतःच्या सिंहासनावरती दशरथजींनी बसवलेलं आहे आणि बसल्याच्या नंतर विश्वामित्रजी बसल्याच्या नंतर पाद्यपूजा सर्व काही झालेलं आहे. झाल्याच्या नंतर सुंदर स्वयंपाक केलाय आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर विश्वामित्रजींनी जेवणही केलेलं आहे. जेवण झालं, आत्मा शांत झाला, पोटही शांत झालं आणि नंतर दशरथजीने चारही भावंडाला बोलवलं आणि बोलवून विश्वामित्रजींचं दर्शन घ्यावं लागलं. ताई, तुम्ही म्हणताय आधी पाद्यपूजा केली, मान सन्मान केला, सिंहासनावरती बसवलं, नंतर जेवू घातलं आणि आता शेवटला का दर्शनाला आणलं? ह्याच्या मागचंही तुम्हाला मी सांगेन. आपण आपल्या मुलांना सांगतो की नवीन एखादा व्यक्ती आहे, सज्जन आहे, आपल्यापेक्षा वयानं जपानं तपानं मोठा आहे, आल्याच्या नंतर त्याचं सर्वात आधी दर्शन घ्यावं. मग दशरथजीने का दर्शन करता आलं नाही, एवढा वेळ का लावला? ह्याच्या मागचंही कारण आहे. एखादा व्यक्ती जर खूप दूरवरून जर प्रवास करून जर येत असेल, आल्याच्या नंतर त्या व्यक्तीला कदाचित भूकही लागली असेल, कदाचित त्यांना विश्रामाचीही गरज असेल, ते आपण आधी करावं हे या कथेतून आपल्याला सांगतायत. आणि त्याचप्रमाणे विश्वामित्रजी खूप दूरवरून प्रवासावरून आले होते. आत्मा त्यांचा शांत केल्यानंतर चौघही भावंड येतात आणि दर्शन घेत आहेत. दर्शन घेतल्याच्या नंतर विश्वामित्रजी या चारही भावंडांना पाहतात आणि पाहिल्याच्या नंतर मनामध्ये आनंद झालेला आहे. आनंद झाल्याच्या नंतर म्हणजे प्रभू रामचंद्राजवळ जातात आणि विश्वामित्रजी जवळ घेतात आणि जवळ बसवतात, सोबत सिंहासनावरती बसवतात. किती गोड दिसतोय ना, खूप गोड. सिंहासनावरती बसवलेला आहे. आता मात्र विश्वामित्रजी बोलतायत बरं दशरथजींना. बोलत असताना आधी गुरुजींनी काय म्हणावं, चारही भावंडांना दर्शन झाले ना, मग यांच्या हाताला धरण मधात जाऊ दे, यांना मधात जाऊ दिले चारही भावंडांना. आणि नंतर समोरची कथा अशी आहे, विश्वामित्रजी दशरथजींना म्हणतायत, अहो आम्ही वनामध्ये राहतोय ना, अनेक आम्ही यज्ञ केले, परंतु राक्षस येतात आणि तो यज्ञाचा विध्वंस करून टाकतायत. तुमचा राम आमच्या सोबत द्या ना. काय, माझा राम तुमच्या सोबत नाही देऊ शकत. दुसरं काहीही मागा, मी माझा प्राण देईल, धन देईल, संपत्ती देईल, सर्व देईल, परंतु मी माझा राम देणार नाही. मला माझा प्राण मागितला तरीही मी द्यायला तयार आहे, परंतु मी माझा राम देणार नाही. जपी तपी ज्ञानी ध्यानी आहेत बरं. विचार केला तर श्रापही देऊ शकतात, परंतु गुरु आहेत, गुरु फार महत्वाचे असतात. दशरथजी, अहो वनामध्ये आम्ही अनेक यज्ञ करतायत, परंतु यज्ञाचा विध्वंस करतायत राक्षस येऊन. तुमचे राम आमच्या सोबत द्या. रामांना एकट्यांना पाठवायचं नसेल तर लक्ष्मणजी सोबत द्या, परंतु द्या, आम्हाला त्यांची गरज आहे. दशरथजी ऐकायला तयारच नाही. अहो एवढा वय झालंय माझं आणि एवढ्या वयाच्या नंतर मला पुत्र झालाय आणि झाल्याच्या नंतर मी नाही तुमच्या सोबत येतो, नाही देत. विश्वामित्रजी शांत होते. विश्वामित्रजी म्हणतात, असं तर का ऐकणार गड नाही, ते दुसरं काहीतरी करावं लागेल. मग काय करावं लागेल? विचार केला आणि विचार करून सांगताय दशरथजी, जोपर्यंत तुम्ही तुमची मुलं आमच्या सोबत वनामध्ये पाठवत नाही, तोपर्यंत तुमच्या मुलाचा विवाह होणार नाही. आणि कोणाला नको सुनबाई? नकोय का सुनबाई? पाहिजेच ना. कोणाला नकोय का? पाहिजे, प्रत्येकाला सुनबाई पाहिजे. आता मात्र दशरथजी म्हटले, काही हरकत नाही, सुनबाई येणार आहे, तिकडे गेल्यावर विवाह होणार आहे माझ्या रामाचा लक्ष्मणाचा, काही हरकत नाही, घेऊन जा.
आता मात्र विश्वामित्रजीने प्रभू रामचंद्रांना घ्यावं, लक्ष्मणजींना घ्यावं आणि वनामध्ये गेलेले आहेत. वनामध्ये गेल्याच्या नंतर अनेक दिवस तिथे राहतात. गुरूंकडून विद्या सुद्धा घेतलेली आहे, अनेक प्रकारची विद्या घेतलेली आहे. गुरुजींनी 2 विद्या सगळ्यात महत्वाच्या प्रभू रामचंद्रांना दिल्या, ती म्हणजे बल आणि बल हे दोन्ही दिलेले आहेत. या विद्याने काय होतं बघा, बलविद्या दिल्याच्या नंतर भूक लागत नाही आणि तहानही लागत नाही, ह्याच्यावरती नियंत्रण करतो व्यक्ती. आता ह्या विद्या तुम्हाला आम्हाला भेटणार नाहीत. गेल्या त्या विद्या आता 2 विद्या दिलेल्या आहेत. यज्ञ करायला सुरुवात झालेली आहे. आता या दोघांना माहित होतं यज्ञ केल्याच्या नंतर राक्षस येतातच. गुरूंना माहिती होतं. प्रभू रामचंद्रजी एका कोपऱ्याला उभे टाकतात, दुसऱ्या कोपऱ्याला माझे लखनजी उभे आहेत. दोघेही 2 बाजूनी उभे आहेत. यज्ञाला सुरुवात झालेली आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. सुरू झालेल्या यज्ञाला सुरुवात झालेली आहे. अनेक भव्य दिव्य असा होणारा यज्ञ चालू आहे आणि त्या यज्ञामध्ये मारीच नावाचा राक्षस आलेला आहे. तो राक्षस आला आणि आल्याच्या नंतर यज्ञाचा विध्वंस करणार. तितक्यात प्रभू रामचंद्रजी समोर आलेले आहेत. प्रभू रामचंद्रजी सांगत होते, राक्षसा तू इथे थांबू नको, आला त्या रस्त्याने वापस जा. परंतु मुळात राक्षस हा कसा ऐकल, नाही ऐकणार, ऐकायला तयार नाही. कित्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला पण ऐकायला तयार नाही. तितक्यात काय करावं, माझे प्रभू रामचंद्रांनी बाण काढलेला आहे, परंतु बाण हा बिना टोकाचा आहे. कारण की मारीच हा मारायचा नाही, कारण की हा मारीचच पुढे येणार आहे. मारीच्याला मारायचं नाही, बिना टोकाचा बाण काढावा आणि तो बाण त्या ठिकाणी सोडलाय. धनुष्यातून बाण सोडलेला आहे. मारीच्याला बाण लागल्याबरोबर मारीच बेशुद्ध पडलं नाही, मारीच जाग्यावरती पडलं नाही. बाण लागल्याबरोबर मारीच हवेमध्ये उड्डाण केले आणि फार दूर जाऊन पडलेला आहे आणि नंतर तिकडे जाऊन बेशुद्ध पडलेल्या अवस्थेमध्ये मारीच गेलेला आहे. त्याचबरोबर लखनजी समोर येतात आणि लखनजीने समोर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आजूबाजूला जेवढे काही राक्षस आले होते तर ते राक्षस माझ्या लक्ष्मणजीने त्यांचा वध केलेला आहे, मारून टाकलेले आहेत. लक्ष्मणजीने सर्व राक्षस सुद्धा मारून टाकलेले आहेत. मारीच दूरवर जाऊन पडलेला आहे. अशी या ठिकाणी कथा झालेली आहे, यज्ञाची झाली आहे. बोलिये यज्ञ रक्षक भगवान की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय. अशा माझ्या प्रभू रामचंद्राच्या कथा आहेत. अनेक तुम्हाला आम्हाला कथा बघायच्या आहेत. आता या 2 राक्षसांना मारूनही माझे प्रभू रामचंद्र वनामध्ये आहेत, फिरतायत, कुठेही जातात, जाऊन येतात. गुरुजींनी विद्या द्यायला सुरुवात केलेली आहे. जिथे कुठे जातील ज्या त्या गोष्टीची विद्या माझे गुरुजी देत होते. आणि खरंच अशा प्रभू रामचंद्राचं नाव फार महत्वाचं आहे, त्यांची विद्या सुद्धा फार महत्वाची आहे. आणि अशा देवासोबत आम्ही सुद्धा अतिशय सुंदर कथा करते. खूप आनंद आहे. ऐका, तुम्हाला सांगेन मी.